एक शासन न्यूज रिपोर्टर धम्मशील सावंत रायगड ब्रेकिंग. रोहा एसटी महामंडळाचा गलथान कारभार. 6 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत प्रवाशांचे हाल. एसटी महामंडळाचा बेजबाबदारपणा समोर. नागरिकांनी संताप व्यक्त करून दोषींवर कारवाई करण्याची केली मागणी. आज मुरुडची ही गाडी 3-3:30 वाजता निघाली होती आणि त्याच्यानंतर उचलला ही ब्रेकडाऊन झाली गाडी. त्याच्यानंतर तिथनं येणारी जी गाडी आहे त्यातमध्ये प्रवासी बसल्याच्या नंतर 7:30 वाजता इथे प्रवासी ते येऊन 3-3:30 घंटे इथे उभे होते. त्याच्यानंतर मला एक आदत आहे तर एक राऊंड मारायच्यासाठी कोण अडचणीमध्ये आहे काय ते मी बघितला का काय महिला काय ज्येष्ठ नागरिक इथे बसलेले होते. मी त्यांना विचारला का तुम्ही इथे बसलेत का, तर त्यांनी सांगितलंय आम्ही 3 तासापासून बसलेले, आमची इथे कोणी दाद घेतली नाही. म्हणून मी त्या महिलांना घेऊन डेपोमध्ये गेलो, मॅनेजरकडे गोष्ट केली आणि तिथनं एक गाडी आपल्या रोहा डेपोची घेऊन ती आता मी ह्या महिलांना बसवलेलं आहे. ते माझा बोलणं एवढाच आहे प्रशासनाला, महामंडळाला, का जो कारोबार इथे रोह्यामध्ये काय चाललाय, कसला चाललाय. 3 तास ब्रेकडाऊन गाडी झालेली आणि ते प्रवासी इथे बसलेले आहेत. म्हणून महामंडळाला माझी एवढीच विनंती आहे का महिलांच्या गोष्टीमध्ये आम्ही गप बसणारे नाही आहोत. महिलांना चांगली सुरक्षा भेटली पाहिजे. काय महिलांचे कंप्लेंट आहेत का बाथरूम बंद आहे, असे जर रात्री जर कोणाला लघवी जर लागली ते कुठे जाणार ते. म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे का लवकरात लवकर महामंडळावरती लक्ष देणे. ना ते लक्ष जर नाही दिले तर पुन्हा आंदोलनाला मी बसतो. एसटीचा गलथान कारभार म्हणेन मी याला. आणि हे पुन्हा आता सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. कारण की आम्ही लहान मुलांपासून सगळेजण जवळपास 2 तास गाडी उशिरा आली आणि जी आलेली गाडी होती ती सुद्धा डिफेक्टिव्ह होती. 1 तास गाडी बंद पडल्यानंतर कुठला पर्यायी व्यवस्था पण आमच्याकडे नव्हती. त्यानंतर इथे आल्यावर पण आम्ही राम भरोसे, इथे कोणी आमची दाद घ्यायला तयार नव्हतं. ना इथला शाखा आगार प्रमुख, ना इथले आगार व्यवस्था. काय सांगाल एकंदरीत की तुम्ही आज जी तुमची जी समस्या आहे ती किती वाजता मुरुडवर निघालात आणि किती वेळ इथे तात्काळ आहात? मुरुडवरून 3ची एसटी असते मुंबईला जाणारी, मुरुड मुंबई. ती आमच्या इथे माझं गाव उचडी आहे, तिथे आमच्या इथे 4 वाजता येते. पण आम्ही 3 वाजल्यापासून एसटी स्टँडवरती आहोत. तिथे एसटीच नाही आलेली आहे. ती डायरेक्ट 6 वाजता एसटी आलेली आहे. 6 वाजता येऊन पण ती एसटी, उच्चेल हे गाव आहे त्या अर्ध्या ह्याच्यावरती एसटी येऊन बंद पडली. आणि त्याच्यानंतर तिथून आम्हाला पूर्ण वरती डोंगर चढल्यासारखं सगळं सामान घेऊन आमची एसटीतली सगळी माणसं पूर्ण डोंगर चढले वरती. त्याच्यानंतर पाठीमागून मुरुड रोहा एसटी आली. त्या एसटी मध्ये आम्हाला सगळ्यांना बसवलं आणि रोहा डेपोमध्ये इथे आणून सोडलं. रोहा डेपोमध्ये आता रात्रीचे 11, 11:30 होत आलेले आहेत. अजूनपर्यंत आमची कोणी सोय आणि इथे कोणीच दखल घेतलेली नाही. आमच्या प्रवाशांमधल्यांनी पण खूप जणांनी फोन केले त्यांना की इथे सगळे प्रवासी आहेत, लहान मुलं आहेत, लेडीज आहेत, इथे कसलीच काहीच सोय नाही न करता ते जे आमच्यासोबत आलेले कंडक्टर वगैरे ते स्वतः एसटी पकडून निघून गेले. आणि अशी एसटी पाठवलेली पूर्ण भंगार एसटी होती. काहीच चढणीला चढली नाही ती पूर्ण एसटी. आणि इकडे आल्यानंतर आमची एवढी गैरसोय झाली की आम्हाला इथे कोणीच मदत केलेली नाही. फक्त हे बिलाल दादा आले, त्यांना जेव्हा समजलं तेव्हा त्यांनी आम्हाला येऊन इथे मदत केली. आम्ही तिथे डेपोमध्ये गेलो तेव्हा त्यांनी ते एसटी वगैरे, हे आमच्या सोबत आहेत सहकारी, त्यांनी कॉल करून एसटी वगैरे मागून घेतली. तोपर्यंत आम्हाला इथे कसलीच सोय नव्हती. लहान मुलं आहेत आमच्या सोबत, लेडीज वगैरे आहेत सगळे. इथे लाईटीची सोय नाही, वॉशरूमची सोय नाही, कसलीच सोय नाही इथे.
रोहायलाच थांबलेलो आहे. 7:30 वाजल्यापासून की आता 5 मिनिटांनी एसटी सोडणार, 5 मिनिटांनी एसटी सोडणार. शेवटी आम्ही तिकडे काउंटरवर जाऊन विचारलं, इकडे फोन दिलेले आहेत, तुम्ही फोन करा. फोन करते तर फोन कोणी उचलत नाही. शेवटी आम्हाला काय तुमचं नाव? बिलाल मोरवेकर समाजसेवक यांनी आम्हाला खूपच मदत केली. जाऊन आमचे जे सोबतचे होते त्यांना घेऊन तिकडे गेले डेपोमध्ये. तिकडे करून आता ही एसटी या टायमिंगला आली आहे. आणि इथे बाथरूम पण बंद, ना दुकानात, नुसते आम्ही असे वेडापिशीसारखे बसले. छोटी मुलं पण सोबत आहेत, जेंट्स आहेत, लेडीज, एकूण 21 जण माणसं होत आम्ही. रिझर्वेशन करून पण तेही नाहीये.